नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्यांची पहिली संक्रांत आहे म्हणजे ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे, लग्नानंतर पहिली संक्रांत आहे किंवा मग ज्यांचं लग्न जमलेलं आहे, ज्यांचा साखरपुडा वगैरे झालेला आहे, लग्न बाकी आहे, तर अशा ज्या नववधू आहेत त्यांच्यासाठी पहिली संक्रांत खूप महत्त्वाची असते, खास असते आणि विशेष असते। पहिल्या संक्रांतीला आपल्याकडे बऱ्याच भागामध्ये वौसा देण्याची पद्धत आहे। तर वौसा नेमका काय असतो किंवा नववधूने मकर संक्रांतीला कशा पद्धतीने वौसावे, विडा कसा घ्यावा, सुगड पूजन करावे का, जर पहिल्या संक्रांतीला मासिक धर्म किंवा घरामध्ये सूतक विटाळ असेल तर कधी वौसावे, तर याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यावर्षी म्हणजे 2026 मध्ये मकर संक्रांत बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे। तर बघा, अगदी पूर्वपारपासून चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या अनेक प्रथा आणि परंपरा आहेत। नवविवाहित जे आहेत तर यांच्यासाठी पहिली संक्रांत ही अतिशय खास जरी असली तरी सुद्धा लग्नानंतर पहिला सण हा जो संक्रांत येत असेल म्हणजे लग्न झालं आहे आणि त्यानंतर कोणताही सण आला नाही आणि पहिला सण हा संक्रांत येत असेल तर अशा वेळेला मात्र त्यांनी तो सण जो आहे तर तो साजरा करू नये। शास्त्रानुसार असं म्हटलं आहे की जर पहिला सण हा मकर संक्रांत येत असेल आणि तो सण जर साजरा केला तर दाम्पत्यांवरती संक्रांत येते, म्हणजे काय तर त्यांच्या जीवनामध्ये अडचणी येतात, संकट येतात, म्हणून लग्नानंतर पहिला सण संक्रांत आल्यास तो साजरा करू नये, पुढच्या वर्षी तो साजरा करावा। परंतु लग्न झाल्यानंतर मध्ये जर दुसरे सण होऊन गेले असतील आणि त्यानंतर संक्रांत येत असेल तर मात्र आवश्यक पहिली संक्रांत जी आहे तर ती साजरी करावी। आता लग्नानंतर पहिला सण संक्रांत येत असेल तर जी नवविवाहित मुलगी आहे तर तिने वौसा पूजू नये, वौसा घेऊ नये आणि सुगड पूजा सुद्धा करू नये। प्रथम आपल्याला काय करायचं, संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला साज शृंगार करायचा आहे। आणि संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तर तो यंदा दुपारी 3:06 ते सायंकाळी 6:20 आहे। तर या वेळेमध्ये आपण वौसा जो आहे तर तो घेऊ शकतो। एका ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकू, खोबऱ्याची वाटी, काळे तीळ आणि तिळगुळ हे घ्यायचं आहे। यासोबत आपण जे सुगड पुजलेलं आहे तर त्यातील एक खण म्हणजे एक बोळके ज्यावरती झाकण आहे तर ते सुद्धा आपल्या ताटामध्ये घ्यायचं आहे। तर काही भागामध्ये सुगड न घेता सुगडमधील ज्या शेंगा, बोरे, चिंचा, हरभरे जे काही साहित्य आहे तर ते ताटामध्ये घेतले जाते आणि वाण म्हणून आपल्याला कुंकवाची डबी जी आहे तर ती आपल्याला पहिल्या संक्रांतीला द्यायची असते, त्यामुळे वाण म्हणून कुंकवाची डबी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे। आता पहिल्या वर्षी कुंकवाची डबी जी आहे तर ती दिली जाते। याच पद्धतीने संक्रांतीला आपल्याला वेगवेगळ्या सौभाग्याच्या गोष्टी 5 वर्षे या दिल्या जातात। बघा, जर मंदिरात वौसा घेणार असाल तर तो वौसा जो आहे तर तो मांडण्यासाठी आपल्याला स्वच्छ कापड जे आहे ते सुद्धा लागणार आहे, ते सुद्धा आपल्या सोबत घ्यायचं आहे। तसेच आपल्याला जर घरीच वौसा घ्यायचा असेल तर आपण घरी सुद्धा हा वौसा जो आहे तो घेऊ शकतो। आता ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी साडी कोणती नेसावी, तर सासरहून जे तिळगुळ दिलं जातं तर त्यामध्ये जी साडी असते काही भागामध्ये हिरवी असते, काही भागामध्ये काळी दिली जाते, तर ती साडी जी आहे ती आपल्याला मकर संक्रांतीला नेसायची आहे। परंतु यावर्षी पिवळ्या रंगाची साडी जी आहे ती मात्र आपल्याला अजिबात नेसायची नाही। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व तयारी करायची आहे, हलव्याचे दागिने घालायचे आहेत, कारण पहिल्या संक्रांतीला आवर्जून हलव्याचे दागिने हे घातले जातात। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरातील देवांना खोबऱ्याच्या वाटीच्या साहाय्याने तीळ अर्पण करायचं आहे, तुळशीला देखील तीळ अर्पण करायचं आहे। आणि आता ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांनी खोबऱ्याच्या वाटीनेच फक्त हे तीळ अर्पण करायचे आहेत आणि ज्यांची अगोदर संक्रांत झालेली आहे तर त्यांनी देवाला आणि तुळशीला हळदी कुंकू, तीळ, तांदूळ, तिळगुळ हे सर्व हाताने अर्पण करायचे आहे। यानंतर ज्या ज्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे तर त्या मंदिरामध्ये देवाला आपल्याला काळे तीळ जे आहे तर ते खोबऱ्याच्या वाटीनेच अर्पण करायचे आहेत। आता हे फक्त आपल्याला पहिल्या संक्रांतीला करायचं असतं। दुसऱ्या संक्रांतीपासून आपल्याला हाताने हळदी कुंकू, तीळ, तांदूळ, तिळगुळ हे सर्व देवांना अर्पण करायचं असतं। तर अशा प्रकारे आपल्याला अगोदर देवांना ओवासायचं आहे आणि यानंतर आपल्याला स्त्रियांना ओवासायचं आहे। आता काय करायचं आहे, ज्या ज्या सौभाग्यवती आपल्याला मिळतील तर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि ताटातील खोबऱ्याच्या वाटीने त्याच्या ताटामध्ये आपल्याला तीळ हे द्यायचं आहे। त्याचप्रमाणे त्यांना वाण म्हणून तुम्ही कुंकवाची डबी आणि त्यासोबत तिळगुळ हे सुद्धा द्यायचं आहे। बघा, आता फक्त पहिली संक्रांत आहे आणि म्हणून आपल्याला खोबऱ्याच्या वाटीच्या साहाय्याने तीळ जे आहेत तर ते त्यांना द्यायचे आहेत आणि दुसऱ्या संक्रांतीपासून आपण त्यांना त्यांच्या भांगामध्ये ओसत असतो। म्हणजे काय तर बघा,
कुंकू, अक्षदा, तीळ हे सर्व एकत्र घेऊन एकमेकींच्या भांगामध्ये ते लावले जाते आणि याला ओवसणे असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या संक्रांतीला मात्र या पद्धतीने ओवसायचं आहे. म्हणजे फक्त काळे तीळ जे आहे तर ते खोबऱ्याच्या वाटीच्या साहाय्याने द्यायचे आहेत. परंतु इतर स्त्रिया आपल्याला पात्र ओवसू शकतात. लक्षात घ्या की आपल्याला कोणालाही ओवसायचं नाही. आपली पहिली संक्रांत आहे आणि त्यामुळे परंतु इतर स्त्रियांनी आपल्याला ओवसलं तरी सुद्धा चालतं. जिची पहिली संक्रांत आहे तर तिने अजूनही ओवसा घेतलेला नसतो, त्यामुळे इतर स्त्रीला ओवसण्यासाठी तिला ते रुजू नसते. त्याचप्रमाणे आता आपण जेव्हा ओवसा घेणार आहोत तर जिचा ओवसा आपण घेणार आहोत तर तिचा ओवसा जो आहे तर तो सर्वप्रथम मांडला जातो. कोणत्याही राम मंदिरामध्ये किंवा देवीच्या मंदिरामध्ये किंवा घरीच हा ओवसा जो आहे तर तो मांडला जातो. एक स्वच्छ कापड अंथरायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा ओवसा जो आहे तो मांडायचा आहे. नवीन नवरीला काळी साडी ही घेतली जाते. त्या दिवशी हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने देखील घातले जातात आणि या परंपरेनुसार 5 वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या ही वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरशे, बांगड्या, काळे मणीसर असे 5 वर्ष या गोष्टी 5 वर्ष दान करतात. पहिली संक्रांत ज्यांची आहे म्हणजे लग्नानंतर पहिली संक्रांत असेल तर अशा स्त्रियांनी अगोदर ठरवायचं आहे की आपल्याला ओवसा जो आहे तर तो कितीचा घ्यायचा आहे. ओवसा घेण्याच्या पद्धती ज्या आहेत तर त्या प्रत्येक भागानुसार बदलत असतात. आता ओवसा जो आहे तर तो 5चा असतो, 25चा ओवसा असतो. तर असे जे ओवशेचे प्रकार आहेत तर ते असतात. आता 25चा ओवसा म्हणजे काय तर बघा, 25 विड्याची पानं, 25 सुपारी, 25 खारीक, 25 वेलची, 25 लवंग, 25 हळकुंड आणि 25 बदाम. त्याचप्रमाणे हळदी कुंकू, खोबऱ्याची वाटी. तर अशा प्रकारे हा 25चा ओवसा असतो आणि एक तुळशीसाठी विडा देखील ठेवायचा असतो. आता हा ओवसा घेताना 5-5 विड्याची जी पानं आहेत ते मांडली जातात आणि प्रत्येक विड्यामध्ये 5 विड्याची पाने ही ठेवली जातात आणि त्यावरती प्रत्येकी ज्या वस्तू आहेत तर त्या 5 या संख्येमध्ये ठेवल्या जातात. तसेच या विड्यावरती हळदीची पुडी आणि दुसऱ्या विड्यावरती कुंकवाची पुडी देखील ठेवली जाते. तर अशा प्रकारे हा 25चा ओवसा असतो आणि शेवटी एक तुळशीसाठी विडा देखील ठेवला जातो. तर बघा, 5चा ओवसा म्हणजे काय तर त्यामध्ये 5 विड्याची पानं, 5 सुपारी, 5 खारीक, 5 वेलची, 5 लवंग, 5 हळकुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे किंवा वाटे असतात आणि 5चा जो ओवसा आहे तर यामध्ये प्रत्येक विड्याच्या पानावरती म्हणजे प्रत्येक विड्यावरती वस्तू ज्या आहेत तर त्या एक एक ठेवल्या जातात आणि एका विड्यावरती हळदीची पुडी आणि एका विड्यावरती कुंकवाची पुडी. तर असा हा ओवसा मांडला जातो. त्यानंतर 5 सुवासिनीला येऊन हा ओवसा जो आहे तो पदरात द्यायचा असतो. आता हा ओवसा आपण कोणाकडून घ्यावा तर पहिली संक्रांत आहे तर ती माहेरीच असते आणि त्यामुळे हा ओवसा तुम्ही आई, काकी, सासू, नणंद, मामी किंवा वहिनी, बहीण यापैकी कोणाकडूनही घेऊ शकता आणि ओवसा घेईपर्यंत महिला हा उपास ठेवतात. आता आपण जाणून घेणार आहोत की ओवसा कसा घ्यायचा असतो. तर बघा, प्रथम काय करायचं आहे की जिचा आपण ओवसा घेणार आहोत, समजा आपली आई आहे तर आईचा जर आपण ओवसा घेणार असो तर आई जी आहे तर ती त्या मांडलेल्या विड्यासमोर बसते. आता विडे मांडताना देखील पानाची जी देठ आहे ते ज्या स्त्रीचा ओवसा आहे तिच्याकडे येतील. अशा प्रकारे आपल्याला ते पानाचे देठ म्हणजे ते विडे मांडायचे आहेत. आता यानंतर जिचा ओवसा आहे तर ती बसल्यानंतर एक सौभाग्यवती येते. आपण जे 5 विडे मांडलेले आहेत तर त्या 5ही विड्यांवरती हळदी कुंकू वाहते आणि यानंतर एक विडा म्हणजे प्रथम ज्यावरती कुंकवाची पुडी मांडलेली आहे तर तो विडा तिच्या पदरात देते. त्यानंतर दुसरीने यायचं, उरलेल्या 4 विड्यांवरती हळदी कुंकू व्हायचं आणि एक विडा उचलून पदरामध्ये द्यायचा. तर अशा प्रकारे 4 विडे जे आहेत तर ते त्या स्त्रीच्या पदरामध्ये दिले जातात आणि उरलेला जो विडा आहे तर तो आपण घेणार आहोत म्हणजे नवरी. तर त्यामुळे मग त्या ठिकाणी आपण बसायचं. आपल्याला एक जण येते, हळदी कुंकू लावते आणि त्यानंतर तो जो विडा आहे तर तो आपल्या पदरामध्ये दिला जातो आणि विडा देताना देणारी व्यक्ती म्हणते की सीतेचा ओवसा, रामाचा ओवसा आला नगरात, घ्या पदरात, घेते राणी कोणाची. तर तेव्हा आपल्याला काय म्हणायचं आहे तर उखाण्यातून आपल्याला आपल्या पतीचं नाव हे घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा तिला विचारू शकतो की देते राणी कोणाची आणि ती स्त्री जी आहे तर ती तिला उखाण्यातून तिच्या पतीचं नाव घेत असते. तर अशा प्रकारे थोडक्यात हा ओवसा जो आहे तर अशा प्रकारे घेतला जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर काय, जिचा ओवसा आपण घेणार आहोत तर तिला एक विडा जो आहे तर तो आपल्या पदरामध्ये दिला जातो. आता हा ओवसा जो आहे तर तो एकदा आपण पदरामध्ये घेतला की त्यानंतर आपल्याला
कोणालाही ओवासायचं नाही, हे लक्षात ठेवा. आता पहिली संक्रांत आहे त्यामुळे आपल्याला कोणालाही ओवासता तर येतच नाही, परंतु ज्यांची दुसरी तिसरी संक्रांत आहे तर त्यांनी सुद्धा एकदा ओवासा घेतल्यानंतर इतर कुठल्याही स्त्रीला देखील ओवासायचं नसतं आणि दुसऱ्या मंदिरात देखील ओवासायचं नसतं, म्हणजे कोणत्या देवांना देखील ओवासायचं नसतं. म्हणजेच विडा घ्यायच्या अगोदर तुम्ही पूर्ण ओवासून घेतल्यानंतरच विडा घ्या. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पुढच्या वर्षी आपल्याला 25चा ओवसा आणायचा आहे आणि अशाच प्रकारे हा ओवसा मांडायचा असतो आणि पुढच्या वर्षी आपल्या पदरामध्ये 4 विडे दिले जातात आणि एक विडा जो आहे तर तो जिचा आपण घेतलेला आहे तर तिचा पुढच्या वर्षी परत दिला जातो आणि तिसऱ्या संक्रांतीपासून आपण आपला पूर्ण ओवसा हा घेऊ शकतो, म्हणजे 5 विडे. त्याचप्रमाणे आपला ओवसा पण इतर सौभाग्यवतीला आपण देऊ शकतो. तर अशा प्रकारे ओवसा पदरात घ्यायचा आहे आणि तो पदरात घेतल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवांच्या तुळशीच्या आपल्याला पाया पडायचा आहे. तुळशीला देखील विडा ठेवायचा आहे. त्यानंतर सर्व सौभाग्यवती स्त्रियांच्या सुद्धा पाया पडायचा आहे आणि ओवसा जो आहे तर तो ताटामध्ये काढून ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. आता आपण जो विडा घेतलेला आहे मग या विड्याचं पुन्हा काय करायचं तर बघा, हे जे सर्व साहित्य आहेत आपण ते सर्व साहित्य आपण घरामध्ये वापरू शकतो, स्वयंपाकामध्ये वापरू शकतो. त्याचप्रमाणे आपण त्या विड्याची जी पाने आहेत तर ती लोक पानं खातात तर त्यांना ती देऊ शकतो, परंतु आपल्याला फक्त नॉनव्हेजमध्ये आपल्याला या ओवसाच्या साहित्याचा वापर जो आहे तो करायचा नाही. इतर ह्याच्यामध्ये आपण करू शकतो. तसेच तुम्ही पानाचा वापर तुमच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही पान सुपारी देण्यासाठी या पानाचा वापर हा करू शकता. आणखी एक नवविवाहित महिलेचा प्रश्न असतो की मासिक पाळी असेल तर ओवसू शकतो का. तर बघा, हा आपला सौभाग्यवती स्त्रियांचा खूप मोठा सण म्हणून मानला जातो, त्यामुळे आपल्याला ओवसायचंच आहे. हा सण वर्षातून हा एकदाच येतो, पण मासिक पाळीमध्ये तुम्हाला ओवसता येणार नाही तर मग तुम्ही रथसप्तमीला सूर्याला तसेच देवांना ओवसू शकता. या रथसप्तमीला धाकटी संक्रांत असं देखील म्हणतात. त्यानंतर सुतक विटाळ जर असेल घरामध्ये तरी देखील तुम्हाला संक्रांतीला ओवसता येणार नाही, म्हणजे संक्रांत साजरी करता येणार नाही, तर मग तुम्ही देखील रथसप्तमीला ओवसायचं आहे तरी चालेल. आणि काही स्त्रियांचा प्रश्न असू शकतो की आम्ही गर्भवती आहोत तर आम्ही ओवसले तर चालते का. तर हो, सर्वांना माहीत आहे की तरी गर्भवती महिलांनी देखील ओवसलं तरी चालतं. पहिली संक्रांत असते त्यामुळे जी नवविवाहित मुलगी आहे तर तिला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या माहीत नसतात. बघा, पहिला ओवसा कसा घ्यावा, कोणाकडून घ्यावा, तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला सविस्तर दिलेली आहे. परंतु पहिल्या संक्रांतीला ओवसा जो आहे तर तो पुजला जात नाही. तर काय करायचं आहे, ओवसा जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा असतो, म्हणजे इतरांकडून आपल्याला पहिल्या संक्रांतीला ओवसा जो आहे तो घ्यायचा असतो. बघा, त्याचप्रमाणे आपल्याला कोणालाही ओवसायचं नाही. जेव्हा पहिली संक्रांत असते तर त्यावेळेला आपल्याला कोणालाही ओवसायला रुजू नसतं, कारण आतापर्यंत आपण कधीही कोणालाही ओवसलेलं नसतं किंवा कोणी आपल्याला ओवसलेलं नसतं आणि आपण ओवसा जो आहे तो घेतलेला देखील नसतो. जेव्हा आपण ओवसा घेतो पहिल्या संक्रांतीला, त्यानंतर दुसऱ्या संक्रांतीपासून आपण इतर स्त्रियांना ओवसू शकतो. बघा, ज्या नवविवाहित स्त्रिया आहेत तर त्यांनी मंदिरामध्ये जाताना सुगड घेऊन जाऊ नये. तसेच पहिल्या संक्रांतीला वाण म्हणून कुंकवाची डबी ही दिली जाते. मात्र कुंकवाच्या डबीच आपल्याला वाण स्वरूपामध्ये द्यायची आहे, कारण पहिले 5 वर्ष वाण जे आहे तर ते ठरलेले असतात, परंतु कुंकवाची डबी वाण स्वरूपामध्ये देताना रिकामी न देता त्यामध्ये आपल्याला थोडं तरी कुंकू जे आहे तर ते भरून आपल्याला अशा प्रकारची कुंकवाची डबी ही द्यायची आहे. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्हाला काही अजून शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.